दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेन तू जोडसी नारायण नासे जीव पान थोरो. हे भगवंतानं आमोलिक असा नरदेह कशासाठी दिलाय? आपल्याला भजनासाठी दिलाय, पण आपण त्याचा वापर भोजनासाठीच नुसता करायला लागलो. विठ्ठल भोजनासाठी म्हणण्याचा अर्थ ल्यावे खावे बरे असाय व सदैव हे जे हवं तरी संसार ह्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करायला लागलो. पण खरं कोणत्या कामासाठी दिला हा देह? देवाचं भजन करण्यासाठी. आणि म्हणून त्या भगवंतानं दिलेल्या कामासाठी ह्याचा जर वापर केला, त्या देवाचं नामस्मरण करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, भजन करण्यासाठी, आषाढी पंढरीची वारी करण्यासाठी जर या देहाचा वापर केला तर मग मात्र त्या देवाच्या ऋणातून आपण मुक्त होतो. विठ्ठला विठ्ठला आता देवाच्या ऋणातून मुक्त होण्याचं सांगितलं. दुसरं ऋण असणारं ऋषी ऋण आहे. आता ऋषीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल? तर आमोलिक अशा प्रकारचे भांडार आपल्यासाठी जे निर्माण केलेले आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हे जर ते आपल्यासाठी निर्माण केलेलं ते वाचन करावं, मनन करावं, पठन करावं आणि शास्त्रानं न्यायानं नीतीनं जे सांगितले त्या पद्धतीने आपण आचरण करावं. ते जर केलं तर मग त्या ऋषी ऋणातून आपण मुक्त होतो. विठ्ठल 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 आणि तिसरं ऋण जे आहे ते पितराचं आहे. पितराचं ऋण एक तर मग पितृ ऋण फेडण्यासाठी काय करावं लागतं? माझे झाले गया वरजन विठ्ठल पितराचे ऋण विठ्ठल पितराचे ऋण विठ्ठल पितराचे